30 नोव्हेंबर 2025 ग्रेटर कलेश नावाची हिंदी शॉर्ट फिल्म बघितली. छान आहे, इमोशनल आहे आणि चांगली ओव्हरऑल. कलाकार सगळे तसे नवीनच आहेत, म्हणजे नावं कोणाची माहीत नाही आहेत. थोडक्यात असं दाखवलंय की एक मुलगी जी बँगलोरला सर्व्हिस करत असते, ती आपल्या घरी येते दिवाळीला, दिल्लीला. आणि म्हणजे घराची ओढ तिला असतेच, म्हणजे लांब जरी राहिलं तरी घर ते आपलं घरच. आणि बॉन्डिंग इतकं छान असते, आई वडील आणि तिचा एक लहान भाऊ असे त्या घरात राहत असतात. तर घरी येते तेव्हा तिला एकदम तसा बाहेर शुकशुकाट जाणवतो. आणि ती म्हणजे दाराजवळ जेव्हा पोचते तेव्हा आत एकदम भांडणाचे आवाज येतात आणि एक कप फुटायचा आवाज येतो. तर ती 2 मिनिटं जरा कानोसा घेते, पण स्पष्ट काहीच कळत नसतं. म्हणून मग ती बेल वाजवते. आणि मग आल्यावर ते लोक सगळे असे म्हणजे बिहेव करतात की जसं काहीच झालं नाही. अरे नाही, असंच ते मांजरीनी म्हणजे इकडचं तिकडचं तिला टाळवाटाळवी. तरी ती आपली विचारत राहते सारखी की काय झालं, काय झालं. तर अल्टिमेटली असं म्हणजे एकेकाच्या मग तोंडून निघते. आई तर काहीच सांगायला तयार नसते. शेवटी भावाच्याच तोंडून निघतं की हे घर आपलं नाही. आपण ज्याला आपलं घर समजतोय, ते घर आपलं नाहीये. ते पप्पांनी कोणाबरोबर तरी कोलॅबोरेशनमध्ये हे केलं होतं, पण त्याचे काहीच कागदपत्र आपल्याकडे नाही. आपण म्हणजे फक्त भाडं भरत नव्हतो, पण ॲज अ टॅनंटच राहत होतो. आणि आता त्यांना ते घर हवंय. आणि मग असं त्यांनी हे केल्यावर पप्पांनी आपल्याला म्हणजे आता ही आपली शेवटचीच हे, आता कुठे आपण हे करणार आहे तर, आणि आई आता तुझ्यावर जवळच येणार आहे बँगलोरला, असं तो म्हणजे बडबड करतो. आणि मग आई उलट मग त्याला हे करते की आणि हा काय कमी आहे म्हणे, आपल्यापेक्षा मोठ्या मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तिच्याशी लग्न करणार, म्हणजे तिच्या प्रेमात पडलाय असं म्हणतो. तर हिला म्हणजे तो शॉकच असतो थोडासा, पण तरी ती थोडंसं लाईटली घेते. मग ती आपल्या फ्रेंड्सला भेटते, त्यांच्याशी डिस्कस करते वगैरे. तिचा पण एक बॉयफ्रेंड असतो दिल्लीलाच. तो तिला विचारतो की कसं आहे, काय आहे घरात. तर ती काही म्हणजे पत्ता लागू देत नाही. सांगितलंस का तू घरी आपल्याबद्दल? तर ती म्हणे नाही, सध्या सगळे बिझी आहेत दिवाळीच्या ह्याच्यात, नंतर सांगेन, असं करून ती टाळते त्याला. त्यांच्याकडे नेहमी रीतिरिवाजाप्रमाणे पद्धत असते की सगळ्यांना बोलवतात, म्हणजे जे दूरचे नातेवाईक पण आहे आणि ओळखीचे जवळपासच्या सगळ्यांना दिवाळी करता म्हणून बोलवतात, ड्रिंक्स आणि खाणं पिणं असं. तर मग ते करायचं का नाही? वडील म्हणे करायचं तर आपली काय सांगता येत नाही, ही शेवटचीच दिवाळी असेल वगैरे वगैरे करून मग लागतात ते हळूहळू आपले कामाला. म्हणजे बोलवायचं सगळं ठरतं वगैरे. तर मग ही हळूच त्याला भावाला म्हणते की कोण आहे, मला सांगशील का गर्लफ्रेंड तुझी? अशी एवढी मोठी मुलगी तुला कशी काय आवडली? लोकांना तर आपल्या वयाच्या पण मिळत नाही वगैरे वगैरे, असं म्हणजे तिचं गमतीमध्ये ती त्याला हे करते. तर तो फोटो दाखवतो, तर तिला दुसरा शॉक बसतो. ती मुलगी नसते, तो मुलगा असतो, म्हणजे त्याचं मुलावर त्या प्रेम असते. तर आता हे तर घरात म्हणजे कळलंच पाहिजे, नाही तर अजूनच मग हे होईल. मग ती पार्टीच्या दिवशी आणि एक दिवस रात्री असंच तिला आवाज येतो, तर ती बघते. ती तिची मैत्रीण बाहेरच असतात. तर ती बघते की वडील एक जवळच्याच ख्रिश्चन बाईच्या घरामध्ये जाऊन राहिले, जुलीज हाऊस म्हणून. आणि आत येतात, दार बंद करून घेतात. तिचं डोकं आणखीन ठणकते. ती म्हणते बापरे, एक तर वडिलांनी हे केलंय, घराचं हे असं केलं, आणि आता परत त्यांचं अफेअर चालू आहे का बाहेर. मग ती घरात येऊन ती डिस्टर्ब होते, काय करावं काय नाही. तेवढं तिचं लक्ष जाते वॉलवरची त्यांची एक 2-2.5 लाखाची पेंटिंग गायब असते. मग तर तिला जाणवतं की बऱ्याच वस्तू गायब आहेत, तिचे कॉमिक्स गायब आहेत. म्हणजे मग ती म्हणते कुठे गेले, ती भावाला विचारते, आईला विचारते, कोणीच काय सांगत नाही. मग पार्टीचा दिवस, त्यांचा दिवाळीचा दिवस येतो, सगळेजण येतात वगैरे. तर तिने त्या मुलालाही बोलवलं असतं, त्याच्याबरोबर अफेअर असतं. मग तेव्हा कळतं मग सगळ्यांना. तर जरा थोडीशी मग बाचाबाची होते. मग सगळ्याच लोकांना कळतं, म्हणजे ह्या लोकांनी जे ठरवलं असतं
काहीच कोणाला कळू द्यायचं नाही. तर ते म्हणजे सगळ्यांनाच कळतं. मग शेवटी म्हणजे ते मग जुन्या आठवणी म्हणे आपण कसं आधी हे करत होतो, असं नाही तसं नाही. सगळेजण गेल्यावर आपण किती मजा करायचो, सगळ्यांच्यावर कमेंट्स करायचो. आता कुठे गेले म्हणे ते दिवस, सगळेजण तणावाखाली आहे. तर मग ती म्हणते, "पापा तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक तुम्हाला विचारू का?" तर म्हणे, "तुम्ही तुमचा आणि त्या जुलीचा काय संबंध आहे?" ते म्हणे, "कोण जुली? काय म्हणजे असं तर होतं." "काहीच नाही. हे तुमचं अफेअरनी चालू आहे?" तर तो म्हणतो, "अफेअर?" आणि मग तो म्हणतो, "ठीक आहे, चल आपण विचारू." तर म्हणजे तरा, तरा, तरा ती त्यांना घेऊन जाते. तर घर रिकामच असतं आणि आतमध्ये सगळ्या या पेंटिंग म्हणजे यांच्या घरातल्या गायब झालेल्या वस्तू सगळ्या तिकडे असतात. मग तेव्हा मग त्याचे पप्पा एकदम भंडाफोड करतात. म्हणतात, की हे घर जेव्हा मला कळलं, की आपलं घर जाणार आहे, तर छोटं का होईना, पण आपलं स्वतःचं घर असावं याच्याकरता माझी कायम धडपड चालू होती. आणि त्याच्यात मला हा सक्सेस मिळाला. इथे कोणीच राहत नाही म्हणे, हे मी घर विकत घेतलंय आपल्यासाठी. भले ते वन रूम किचनचं असू दे, छोटंसंच असू दे, पण आपण इथे आरामात राहू. आता आपल्याला इथून कोणी काढणार नाही. आणि मग ते सगळे तिथे बसतात आणि म्हणतात, "जाऊ दे, कोणी अर्धवट खाल्ले, कोणी हे केलंय, त्यांचा चेहरा बघा कसा झाला होता." आणि मग परत त्यांच्या जे नेहमी दरवेळेस दिवाळीला बसून जे गप्पा करून एकमेकां वर ताने कसून आणि लोकांच्या गमती करून हे करतात त्याच्यात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं हे निघून जातं म्हणजे हॅपी एंडिंग आहे. आणि त्या पार्टीमध्ये तिचा तो बॉयफ्रेंड पण आलेला असतो. तर मग ती सांगते म्हणजे की हा आहे म्हणजे माझा बॉयफ्रेंड वगैरे असं. पण म्हणजे सगळं मग परत हॅपी एंडिंग होते. तर छान आहे, एक वेगळ्या टाईपचं घेतलेली शॉर्ट फिल्म. छान आहे, इमोशनल आणि कॉमेडी.